गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्स पार्ट 1चा लेसन नंबर 2 पिरियडिक टेबल किंवा पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा लेसन मागच्या तासाला चालू केला आहे. यामध्ये काल 3 थेरीज बघितल्यात आपण. त्यानंतर आज आपण नवीन पॉईंट चालू करतोय, मॉडर्न पिरियडिक लॉ. यामधलं जे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हा पॉईंट आज आपण पाहणार आहोत. त्याआधी हे जे यूज आवर ब्रेन पॉवर हे आपलं कॅन्सल झालेलं आहे. जो काही कॅन्सल झालेला सिलेबस आहे तुम्ही नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करेल. लेट्स सी मॉडर्न पिरियडिक लॉ. काय आहे मॉडर्न पिरियडिक लॉ? The scientific world did not know anything about the interior of the atom when Mendeleev put forth the periodic table. खूप दिवसांनंतर म्हणजे मेंडेलिव्हनी 4th periodic table डिस्कस केलाय. After the discovery of electron, scientists started exploring the relation between the electron number of an atom and the atomic number. The atomic number in a Mendeleev's periodic table only इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ द एलिमेंट. म्हणजे एलिमेंटचे जे सिरियल नंबर्स आहेत त्यावरून त्यांनी काय केलं तर मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल डिस्कस केला. इन 1930 AD द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोसले demonstrate with the help of the experiment done using X-ray tube that the atomic number of an element correspond to the positive charge on the nucleus or the number of protons in the nucleus of the atom of that element. म्हणजे काय आहे तर बघा, हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी काय केलंय तर एलिमेंटचा शोध लावलाय आणि त्यांनी काय केलंय तर कशावरून डेमॉन्स्ट्रेट केलंय तर ॲटॉमिक नंबरवरून. आणि एलिमेंट इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट दॅन ॲन ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासपेक्षा ही त्यांनी काय केलं तर ॲटॉमिक नंबरला रिलेट दिले. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे मॉडर्नचा पिरियडिक लॉ काय आहे? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट म्हणजे ज्या की एलिमेंटच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या काय आहेत तर त्या कशावर अवलंबून आहेत तर ॲटॉमिक नंबरवर. जे की तुमचे जे एलिमेंट्स आहेत त्याचे जे ॲटॉमिक नंबर आहेत त्यावर हा मॉडर्न पिरियडिक लॉ हा काय आहे तर डिपेंड आहे. आता बघा मग एलिमेंट म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय. लेट्स सी. एलिमेंट इज अ मेडअप ऑफ इन ॲन एलिमेंट. मॅटर कशापासून बनतो तर एलिमेंटपासून. एलिमेंट म्हणजे काय, तुम्ही एक वॉटरचं एलिमेंट घेतलं, एक कार्बन घेतलं, एक नायट्रोजन घेतलं, हे सगळे काय आहेत तुमचे तर एलिमेंट. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन हे काय आहेत एलिमेंट. An element is a substance that cannot be broken down into any other substances. दुसरा कुठलाही सबस्टन्सेस एलिमेंटला ब्रेक करत नाही. एव्हरी एलिमेंट इज मेड अप ऑफ इट्स ओन टाईप ऑफ ॲटम. आणि प्रत्येक एलिमेंट हा त्याच्यात जे काही ओन टाईप्स ऑफ ॲटम्स आहेत त्या ॲटम्सवरून बनलेला असतो. लेट्स सी. या एलिमेंट्सचे 3 टाईप पडतात, मेटल्स, मेटॉलाइट्स अँड नॉन मेटल्स. धातू, अधातू. आणि मेटलाइट्स म्हणजे काय, काही प्रमाणात मेटल्सही असतात तर काही प्रमाणात काय असतात नॉन मेटल्सही असतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ मेटलाइट्स. देअर आर अ टोटल ऑफ 118 एलिमेंट्स. किती आहेत 118. 92 एलिमेंट्स नॅचरल. 92 एलिमेंट्स कसे आहेत नॅचरल आणि अदर्स आर मॅनमेड. म्हणजे काहींनी लॅबोरेटरीजमध्ये एक्सप्लेन केलेत, काहींनी मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये आहेत. टू मेक ही स्टडी इझी वी नीड द क्लासिफाय देम. आणि आपल्याला समजण्यासाठी मेंडेलिव्हनी काय केलं तर हे जे काही तुमचे एलिमेंट होते ते काय केले क्लासिफाय केले. बेसिक प्रॉपर्टी काय आहे तर बघा, ॲटॉमिक नंबर ऑफ प्रोटॉन्स फाउंड इन द न्यूक्लियस ऑफ एव्हरी ॲटम ऑफ दॅट एलिमेंट. म्हणजे काय आहे तर ह्या तुमचं जो सेल आहेत या सेलमध्ये काय आहे प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आहेत. त्यामधलं बाहेरचं काय आहे तर शेल आहे. त्या सेलमध्ये काय असतं इलेक्ट्रॉन काय असतात तर मायनस निगेटिव्ह असतात.
प्रोटॉन्स कसे असतात तर पॉझिटिव्ह, आणि न्यूट्रॉन कसे असतात तर न्यूट्रल, म्हणजे एका ठराविक एका ठिकाणी कॉन्स्टंट असे राहत असतात. हा तुमचा काय आहे, एक प्रकारचा ॲटम. ॲटममध्ये काय आहे तर प्रोटॉन आणि न्यूक्लियस, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन असतात प्लस तर न्यूट्रॉन असतात न्यूट्रल. आणि बाजूच्या ज्या सेल आहेत त्या सेलमध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कसे असतात तर मायनस. त्यानंतर आत्ताच आपण बघितलं बघा की 1930ला एडी इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोस्ली डेमॉन्स्ट्रेटेड इन ॲटॉमिक नंबर. त्यांनी ॲटॉमिक नंबरचा शोध लावला. ते त्याच्या कशावरून तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंटवरून. लेट सी. आता आपण पाहणार आहोत नवीन पॉइंट, स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. काय पाहणार आहोत तर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. The modern periodic table contains 7 horizontal rows are called as a periods, that is 1 to 7. Structure of a modern periodic table हा तुम्हाला शॉर्ट नोट साठी प्रश्न येऊ शकतो. ओके, बघा हे काय आहे तुमचं मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, दिसतोय सगळ्यांना. त्यामध्ये हॉरिझॉन्टल सांगितले तुम्हाला. हॉरिझॉन्टल रो म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7, 1 to 7, 1 to 7 म्हणजे आडवी. ह्या ज्या 7 लाईन आहेत हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला आपण काय म्हणतो तर हॉरिझॉन्टल रो ऑफ अ पिरियड्स, या 1 to 7. आणि 18 व्हर्टिकल कॉलम इन द टेबल are the groups of 1 to 18. Let's see. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजेच काय बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. हे जे आडवे आहेत त्याला काय म्हणतो तर व्हर्टिकल कॉलम्स. काय म्हणतो आपण त्याला व्हर्टिकल कॉलम. आणि जे उभे आहेत त्याला काय म्हणतो आपण हॉरिझॉन्टल रो. व्हर्टिकल कॉलम अँड हॉरिझॉन्टल रो नेहमी लक्षात ठेवा. बघा त्यानंतर आहे तुम्हाला 4 ब्लॉक्स दिलेत. ह्या ज्या 2 दिसतात 1 2 मध्ये, हे 1 आणि हे 2, हे कसले ब्लॉक आहे तर यस ब्लॉक आहे. काय आहे हा यस ब्लॉक आहे. त्यानंतर 13 पासून हा 12 झाला, नंतर हा 13 आहे बघा. या 13 पासून या 18 पर्यंत 13 to 18 पर्यंत कोणता ब्लॉक आहे प्ली ब्लॉक आहे 13 to 18 पर्यंत. त्यानंतर 3 to 12 हा कोणता आहे डी आहे. आणि जो तुमचा खालचा आहे तो कोणता य. म्हणजे किती ब्लॉक्स मिळाले आपल्याला ग्रुप 1 to 2 यस ब्लॉक आहे, 13 to 18 पी आणि 3 to 12 किती डी ब्लॉक्स. आणि जो यल ए आणि एस सी आहे तो कसा आहे यल ए आणि ए सी हे काय आहे तर यब ब्लॉक्स आहेत. बघा यब ब्लॉक्स आहेत. नाव सी द एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. आत्ताच बघितलं यस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड यब ब्लॉक. The yes block contains the group 1 to 2. 13 to 18 conclude P block. 3 to 12 conclude D block. आणि lanthanide आणि actinide series at the bottom from the Y block. This is the transitions element. जो D block आहे आपला कोणता मग बघा, जो D block 3 to 13 मधला 3 to 12 मधला जो ब्लॉक आहे डी ब्लॉक त्यालाच आपण काय म्हणतो तर ट्रान्झिशन एलिमेंट. काय म्हणतो ट्रान्झिशन एलिमेंट. आणि जो आपला एफ आहे लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड याला आपण काय म्हणतो इनर ट्रान्झिशन एलिमेंट. म्हणजे तो सगळ्यात खालच्या बाजूला आहे त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो तर इनर ट्रान्झिशन एलिमेंट. द मेटलाइट्स lie along this zigzag line. बघा जी तुमची ही झिगझॅग लाईन आहे ही
काय आहे तुमची झिगझॅग लाईन. या झिगझॅग लाईनला आपण काय म्हणतो तर मेटॉलाइट्स. मेटॉलाइट्स का म्हणतो तर ते कसे असतात, काही त्यातले जे की तुमचे हे ॲल्युमिनियम, जर्मेनियम हे जे काही एलिमेंट आहेत ते कसे आहेत मेटलचे. हे मेटलचे एलिमेंटसुद्धा या झिगझॅग लाईनमध्ये आले आहेत, म्हणजे कुठे गेले तर मेटॉलाइट्समध्ये गेले आहेत. आणि तुमचे जे नायट्रोजन, ऑक्सिजन आहेत ते सुद्धा कुठे आलेत, हे कसे आहेत तर नॉन मेटल्स जे आहेत ते सुद्धा काय आलेत या मेटॉलाइट्समध्ये आलेत. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ही झिगझॅग लाईन. द मेटॉलाइट्स lie along these zigzag line. कसे झिगझॅग लाईन. नंतर ही तुमची जी 13 पर्यंतची जो डी ब्लॉक होतात, तो डी ब्लॉक कसा असतो तर मेटल्स असतात. त्यामध्ये काय आहेत तर मेटल्स आहेत. आणि या 13 पासून जो पुढचा पॉइंट आहे ते काय आहेत तर नॉन मेटल्स आहेत. लक्षात घ्या, मेटलाइट्स पासून लेफ्ट साईडचा भाग आहे तो कसे मेटल्स, आणि राईट साईडचा भाग आहे तो कसा आहे तर नॉन मेटल्स आहे. कसा आहे, नॉन मेटल्स आहेत. लेट सी, आता आपल्याला या वर्षी किंवा यामध्ये आपल्याला 1 to 20 ॲटॉमिक नंबर माहिती असायला हवीत. किती, 1 to 20. बघा, 1 आहे हायड्रोजन, सेकंड रिकामा आहे, 3rd आहे लिथियम, 4 आहे बेरिलियम, ओके, 5 आहे बोरॉन, 6 आहे कार्बन, 7 आहे नायट्रोजन, 8 आहे ऑक्सिजन, F आहे फ्ल्युरिन, 9 आहे निऑन, 10 आहे सोडियम, 11 आहे मॅग्नेशियम, 13 आहे ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम अँड कॅल्शियम. हे काय आहेत, 1 ते 20 आपले एलिमेंट्स आहेत. पण ते कशावरून आहेत तर त्याच्या ॲटॉमिक मासवरून आणि त्याच्या जे सिरियल्स नंबर आहेत त्यावरून आहेत. बघा, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास हे कसे आहेत त्याचे. हायड्रोजनचा किती आहे 1, लिथियमचा 6.9, बेरिलियमचा 9. हे त्याचे काय आहेत तर ॲटॉमिक मास आहे. यावरून हे एलिमेंट्स आपल्याला पाहिजे आहेत. त्यामध्ये आपल्याला किती पाहिजे आहेत, 1 to 20 एलिमेंट्स पाहिजेत, बरोबर. त्या 1 to 20 एलिमेंट्स पाहण्याआधी आपण एक पॉइंट बघूया, जो की ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दिस बॉक्सेस. म्हणजे हे ते जे बॉक्स आहेत त्या अप्पर पार्टच्या बॉक्समध्ये त्याचे काय पडलेत आपले ॲटॉमिक नंबर, म्हणजे 1 2 3 हे ॲटॉमिक नंबर हे त्याचे सिरियली इंडिकेटेड इन अप्पर पार्ट. या तुमच्या य ब्लॉकच्या वरचे हे कशाने पडलेत, अप्पर पार्ट कशाने झालेत तर ॲटॉमिक नंबरनी. दीज आर कॉल्ड ॲज अ लॅन्थेनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. आणि तुम्हाला LINAC दिसतंय, या सिरीजला F ब्लॉकला आपण काय म्हणतो, लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड. काय म्हणतो, लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज. आता बघितलं मेटल कोणते, नॉन मेटल्स कोणते, मेटलाइट्स कोणते. तर हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे. H to Ci पर्यंत, म्हणजे हायड्रोजन ते कॅल्शियम हे आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण काही ट्रिक वापरणार आहोत. त्या बघा कशात, लेट सी. पहिला आहे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. हे काय आहे, 10 सिरीज आहेत. त्या कशामधल्या आहेत, 1 to 10. कुठे 1 2 3 4 हे पहिले 3 आहेत. ते बघा कसे म्हणायचं, HLI BE BCNO FNE हे त्याचे काय झालेत, त्याला शॉर्टमध्ये आपण नावं दिलेत. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बघा, हाय हॅलो लिसन BBC न्यूज ऑन अ फ्रायडे नाईट. हाय म्हणजे हायड्रोजन, हॅलो म्हणजे हेलियम, लिसन म्हणजे लिथियम, बी म्हणजे बेरिलियम, बी म्हणजे बोरॉन, सी म्हणजे कार्बन, न्यूज म्हणजे नायट्रोजन, ऑन म्हणजे ऑक्सिजन, फ्रायडे म्हणजे फ्ल्युरिन आणि नाईट म्हणजे निऑन. लक्षात ठेवताना हाय हॅलो लिसन BBC न्यूज ऑन अ फ्रायडे नाईट हे लक्षात ठेवण्यासाठी तुमचं एक्स्ट्रा घेतलंय.
HE, पण हे जे ॲटॉमिक नंबर आहेत हे तुम्हाला पार्टच करावे लागतील, पण हे लक्षात ठेवताना अशा पद्धतीने लक्षात ठेवा. हे झाले 1 to 10. आपल्याला 1 to 20 पाहिजे. आता दुसरं काय आहे बघा, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम अँड कॅल्शियम. NaMg, Al, Si, Ps, Cl, Ark, Ca. हे कशावरून लक्षात ठेवणारे? ना मँगो आला से पेप्सी, सोडा, कोला और काजू कटली. लक्षात ठेवा, ना म्हणजे सोडियम, Mg मीन्स मॅग्नेशियम, आल्हा म्हणजे Al म्हणजे ॲल्युमिनियम, Se म्हणजे सिलिकॉन, पेप्सी म्हणजे फॉस्फरस, सोडा म्हणजे सल्फर, कोला म्हणजे क्लोरीन, ऑर म्हणजे आर्गॉन, काजू म्हणजे पोटॅशियम, कतली म्हणजे कॅल्शियम. हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी देत आहे, ते व्यवस्थित लिहून व्यवस्थित करा. आता बघा, त्यानंतर आपला हा S ब्लॉक आहे. S ब्लॉक्समध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, कॅल्शियम आणि फ्रँकियम. त्यानंतर बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रोनियम, बार्मिन अँड रेडियम. हे काय आहेत तर तुमचे पॉईंट आहेत. बघा, पहिला जो आहे HLINAKRBCS आणि FR, हायलिना के RBC फार. हे लक्षात ठेवण्यासाठी देते. या ग्रुपला आपण काय म्हणतो तर अल्कली मेटल्स. यस ब्लॉकमध्ये जो पहिला ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणतो? अल्कली मेटल्स. काय म्हणतो? अल्कली मेटल. सेकंड बघा, BEMGCASRBARA, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. यामध्ये BE, M आणि G, CA, SR, BA आणि RA हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी देत आहे. व्यवस्थित बघा. बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी हा जो ग्रुप आहे तो कोणता आहे? अल्कलाइन अर्थ मेटल. कोणता आहे? अल्कलाइन अर्थ मेटल. आता त्यानंतर बघा, P ब्लॉकमध्ये 13, 14, 15, 16, 17 अँड 18 ब्लॉक्स आहेत. बघा, P ब्लॉक कुठे? 13, 14, 15, 16, 17, 18. त्यामध्ये 13 मध्ये काय आहे? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडोडियम, थायलम आणि NH नोथोनियम. हे काय आहेत तर त्याचे इलिमेंट आहेत. मग त्यामध्ये जो हा ग्रुप आहे BALGANITINH ह्याला काय म्हणतो बघा आपण? बीटा गया इंसान टकला. लेट सी, इथं दिले बघा, बी इला गया इंसान टकला. लक्षात ठेवण्यासाठी देते. 4 आहे, कम सी गर्ल्स इन अ संडे पब. कम सी गम इन संडे क्लब. C आहे, SI आहे, GE, नंतर SN आणि PB. तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी हा पिरियॉडिक टेबल पाठ होण्यासाठी देत आहे. त्यानंतर 15 आहे NPAS SBBI, नेपाळ, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सब भिकारी. म्हणजे काय बघा, 15 ग्रुप आहे तुमचा. ऑक्सिजन, सल्फर, सेलियम, टेल्ट्रिनम आणि पोलेनियम आणि लिव्होमोरिनियम हे एलिमेंट आहेत. त्याचा आपण काय केले? नेपाळ, ऑस्ट्रेलिया, सब BI. लक्षात ठेवा, व्यवस्थित लिहा. पुढचा ग्रुप आहे आपला 17 FClBrIAT. दिस इज कॉल्ड ॲज अ हॅलोजन ग्रुप. जो तुमचा
जो तुमचा 17 ग्रुप आहे, कोणता बघा, 17 ग्रुप, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टिन आणि टेनेस्टीन, हा जो ग्रुप आहे या ग्रुपलाच काय म्हणतात तर हॅलोजन ग्रुप. हॅलोजन ग्रुप म्हणजे काय तर ज्या ग्रुपला काय आहे, असे एलिमेंट की ज्यांना लास्ट ऑर्बिटमध्ये ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एकाच इलेक्ट्रॉनची गरज असते. म्हणजे जी की तुमची सेल आहे बघा, ही सेल आहे आणि या सेलमध्ये जो लास्टची सेल आहे त्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, अशाला काय म्हणतो आपण, हॅलोजन ग्रुप. काय म्हणतो, हॅलोजन ग्रुप. कोणता आहे तर 17 नंबरचा जो ग्रुप आहे तो कसा आहे, 17 नंबरचा ग्रुप आहे तो कसा आहे, हॅलोजन ग्रुप. फर्स्ट क्लास बिर्याणी IT. ओके, लक्षात ठेवण्यासारखं FCLBRIATIS. ओके, लास्टचा आहे 18 ग्रुप, ही नारायण, अर्जुन, केरला, झेरॉक्स, रामायण, YENEALKRZE, XE, आर्यन आणि OG. आलं लक्षात. हे काय आहेत, सगळे नॉन मेटल्स. जे 13च्या पुढचे एलिमेंट्स आहेत ते नॉन मेटल्स आहेत, 13 मधले आहेत ते मेटलाइट्स आहेत आणि त्याच्या लेफ्ट साईडचे आहेत ते कसे आहेत, मेटल्स आहेत. आता बघा, यस ब्लॉक मधले जे तुमचा 1 हॅलोजन घेतला आपण, 1 हायड्रोजन घेतला. 1 हायड्रोजन म्हणजे एक ॲटम झाला. ॲटम मध्ये काय आहे तर प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, आणि जी बाहेरची सेल आहे त्या सेलमध्ये काय आहे तर 1 इलेक्ट्रॉन. Li मध्ये काय आहे तर Liचं कॉन्फिगरेशन कसं असतं, 2-1. का 2-1 आलं, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 3 आहे. त्याचा नंबर किती आहे पिरियॉडिक टेबलमध्ये, Liचा नंबर किती आहे, 3 आहे. 3 आहे, त्यासाठी आपण काय घेतलं, 1 प्रोटॉन अँड न्यूट्रॉन घेतला. त्यानंतर 2 सेकंड सेल घेतली. त्या सेकंड सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर 2, आणि जी लास्टचा सेल आहे त्यामध्ये किती आहेत, 1. नेहमी जो लास्टचा सेल आहे त्या सेलमध्ये फक्त आणि फक्त सिंगल इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो. काय असतं तर सिंगल इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो. आता सोडियम घेतलं, सोडियमचा किती, 11. कॉन्फिगरेशन कसं आहे, 2-8-1, 8 9 10 1 11 म्हणजे 11 आहे. 11 मध्ये बघा प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत. सेकंड सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. लास्टच्या थर्डमध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. आणि जी लास्टची सेल होती त्यामध्ये किती आहेत, 1. म्हणजे कोणतीही ॲटम घेतला तरी जी त्याची लास्टची सेल आहे त्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात तर ओन्ली 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा पॉईंट पाहिलेला आहे. यामधले यूज अवर ब्रेन पॉवर, डू यू नो, जे ब्रॅकेटमध्ये काही पॉईंट दिले तुम्हाला, हे सगळे पॉईंट काय केले तर त्यांनी गाळलेले आहेत. आता आपला या लेसन मधला एक लास्टचा पॉईंट राहील, पिरियड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे आपण उद्याच्या तासाला बघूया. मेटलिक आणि नॉन मेटलिक हे पुढच्या तासाला बघूया. आज तुम्ही हा चार्ट लिहून घेणार आहात, टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा लिहून काढणार आहात. त्यामध्ये जे 1 ते 20 एलिमेंट दिले ते तुमचे तोंडपाठ झाले पाहिजे आहेत. ते पाठ करताना काय ट्रिक वापरणार आहेत हेही लक्षात ठेवा. एस ब्लॉक कोणता, पी ब्लॉक कोणता, डी ब्लॉक कोणता आणि य ब्लॉक कोणता हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हा चार्ट व्यवस्थित लिहा. थँक्यू.